चला तर मग आज आपण स्वाध्याय काय पाहणार आहोत. 1.2 नवनीतच्या नवोदयच्या पुस्तकातला स्वाध्याय कोणता 1.2 आणि 1.2 मध्ये एकूण 7 गणितं आहेत. त्यातलं 1 नंबरचं गणित बघा काय 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 51 या संख्यांपैकी काय पुढे या संख्यांपैकी एकाला रिमूव्ह केलं बरं का. 50चे 49 झाले, ध्यानात ठेवा. तुम्हाला रिमूव्ह व्हायचं नसेल तर बघा. या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. मूळ संख्यांची बेरीज आहे. तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही माईक सुरू करू शकता, असं काही नाही आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा नक्की माईक सुरू करा. बघा, या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. आपल्याला मूळ संख्या माहीत पाहिजे. 100 पर्यंतच्या मूळ संख्या त्या लिहून काढा आता एकदा माझ्यासोबत लगेच. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. पुढे 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 अशा 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या असतात. त्या 25 पैकी आपल्याला या प्रश्नामध्ये कोणकोणत्या आल्यात बघा. तर पहिली मूळ संख्या आहे 17, त्याच्यानंतर आहे 13, पुढे आहे 41, त्याच्यानंतर 2 आणि 31. चांगल्या मूळ संख्या पाठ असेल तर काही सेकंदात हा प्रश्न सुटून गेला असता आपला. आणि त्यांची बेरीज विचारली आहे. लिहा 17 अधिक 13 पुढच्या 41 अधिक 2 अधिक 31. आणि सोप्या पद्धतीने यांची बेरीज करायची म्हटलं तर हे बघा, यांची 13 मध्ये 17 किंवा 17 मध्ये 3 टाका म्हणजे 20 झाली. 20, 10, 30. ठीक आहे, यांची करा. 41, 2, 43. या 43 मध्ये 1 टाका म्हणजे 44 झाले. 44 मध्ये हे 3 टाका. आपण बेरीज म्हणजे कशी कलाबाजी करू शकतो बघा. हे 41, हे 2, 43, हा 1, 44. 44 मध्ये 30 आणि हे 30, 60 टाका म्हणजे किती झाले? ह्या बघा 4, 0, 1. टोटल किती झाले? 104. 104 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी. अशा प्रकारे पहिला प्रश्न सोडवणं आवश्यक होता. त्याच्यासाठी या मूळ संख्या पाठ करणं गरजेचं आहे. 100% तुमच्या सगळ्यांच्या मूळ संख्या पाठ आहेत. आणि तुमच्यामध्ये 4थीचा मुलगा आहे शौर्य, त्याच्या मूळ संख्या 300 पर्यंत पाठ आहेत. 300 पर्यंत संख्यामध्ये ज्या मूळ संख्या त्या सगळ्या त्यांनी शोधल्यात, त्याने पाठ केल्यात. सर माझे पण गुड. चला पुढचा 2 नंबरचा प्रश्न बघू आपण आता. तुम्ही बघितला? मी आज बघेल बघा आता. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न आहे. आणि काय काय सांगितलंय तर त्याच्यामध्ये आपल्याला
4 ऑप्शन दिलेत. पहिला ए ऑप्शन, 0 ही विषम संख्या आहे. 0 ही विषम संख्या आहे. बघा पुढीलपैकी हा शब्द आपल्याला काय सांगतोय की ऑप्शन बेस्ड क्वेश्चन, म्हणजे ऑप्शन शिवाय हा प्रश्न पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा आहे ऑप्शन बेस्ड क्वेश्चन. आता मी तुम्हाला सांगितलंय त्या दिवशी की 0 ही मूळ संख्या आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे का काय आहे. त्यातला बी ऑप्शन बघा, बी ऑप्शन आहे 0 ही समसंख्या आहे. 0 ही समसंख्या आहे. सी ऑप्शन आहे 0 ही मूळ संख्या आहे. 0 ही मूळ संख्या आहे. आणि डी ऑप्शन आहे 0 ही विषम संख्या ही नाही, विषम संख्या ही नाही आणि समसंख्या ही नाही. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगितलंय का तुम्हाला 0 ही विषम संख्या आहे? नाही सर. नाही, हे उत्तर चुकीचं आहे. बर, 0 ही मूळ संख्या आहे का तुमच्या पाठांतरानुसार? नाही. बर, इथे काय सांगितलंय? 0 ही विषम संख्या नाही, ठीक आहे, पण इथे काय म्हणतंय? 0 ही विषम संख्या ही नाही. ठीक आहे, आपण ते मान्यच केलं की 0 ही विषम संख्या नाही आणि समसंख्या ही नाही. तर याच्यामध्ये 0 ही कशी संख्या आहे? समसंख्या. आपल्या पुस्तकामध्ये उत्तर दिलंय डी, 0 ही समसंख्या ही नाही आणि विषम संख्या ही नाही. परंतु असं होत नाही, 0 ही समसंख्या आहे, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, 0 ही समसंख्या आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. सर 1 मिनिट वर दाखवणार. माझं थोडंसं राहिलेलं आहे. पुस्तक आहे ना, पुस्तक तुमच्याकडे. तुम्हाला सोडवायला सांगितलं, आता डबल लिहिता कशाला? तुम्हाला फक्त समजून सांगायचंय ते. ज्यांनी सोडवलं नसेल त्यांनी सोडवा परत, आणि हे मी तुम्हाला पाठवणार आहे पुढे परत. ज्यांनी सोडवलंय त्यांनी सुद्धा परत सोडवायचंय ते, आता नाही, चालू मध्ये नाही. माईक बंद करा. बघा तिसरा प्रश्न. हा, नाही, परत सोडवायचंच तुम्ही पुस्तकात. याच्यातलं पाहून नाही लिहायचं. तुम्ही काय करायचं, पुस्तकातलंच पुन्हा सोडवायचंय. हे प्रॅक्टिसच करावी लागणार आहे आपल्याला. पुस्तक तर घ्यावं लागेल ना बेटा. मग पुस्तक नाही तर मग मी ज्यावेळेस पाठवेल त्यावेळेस लिहायचंय. तुम्हाला हे सगळे फोटो मारून पण पाठवलेले आहे मी ग्रुपवर. प्रत्येक स्वाध्याय पाठवलेला आहे, तो चेक करायचा. व्हिडिओ माईक बंद करा. श्रुतिका शेजाळ. बघा, तीनची काय पुढं कसं काय व्हायला लागले? 3ची दर्शनी किंमत काय प्रश्न? 3ची दर्शनी किंमत आणि 36,890
या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. यातील फरक काढा. तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, तुम्हाला जरी सोडवायला सांगितलं तरी ज्यांचं कोणाचं राहिलं असेल त्यांच्यासाठी, ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी या गाईडमधले आपण प्रत्येक गणित घेणार आहोत. प्रत्येक स्वाध्यायातलं प्रत्येक गणित. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. पण तुम्ही ते सोडवायचं अगोदर नंतर आलेल्या काय अडचण आली होती ते मी तुम्हाला सांगत असतो. बघा ऑप्शन ए 0, बी आहे 29,997, सी आहे 3,003 आणि डी आहे 6,890. आता प्रश्नावरून आपल्याला त्याचं उत्तर शोधता आलं पाहिजे. बघा 3ची दर्शनी किंमत, कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत किती असते? 3च असते. म्हणजे 3ची दर्शनी किंमत काय असणार आहे? 3च असणार आहे. आता या संख्येतल्या 3ची स्थानिक किंमत आपल्याला बघायची आहे. या संख्येच्या 3ची स्थानिक किंमत किती आहे? 3 वर 4 0. बघा नवीन सेशन लगेच सुरू. ठीक आहे, पहिलं सेशन संपलं, आता दुसरं सेशन पुन्हा सुरू झालं. आपण स्टार्ट करूया. काय होतं, या 3ची स्थानिक किंमत आपल्याला ठरवायची आहे. त्या 3ची स्थानिक किंमत किती आहे? 30,000. 30,000. याची दर्शनी किंमत. आता फरक काढायचा आहे. फरक म्हणजे काय? तर फरक म्हणजे वजाबाकी. ठीक आहे, फरक म्हणजे वजाबाकी. मग आपल्याला या 30,000 मधून 3 कमी करायचे. 30,000 मधून फक्त 3 कमी करायचे. जर आपण वजाबाकी नाही केली तरी आपल्या लक्षात येईल की जर ऑप्शन बघितलं तर याचं उत्तर 0 असू शकतं का रे? बिलकुल नाही, 0 ही असू शकत नाही. आणि 30,000 मधून फक्त 3 गेले तर टप्प्याटप्प्याने जर आपण 1 कमी केला तर 30,000 संपले. 30,000 राहत नाही, 30,000 पेक्षा कमी होऊन जातात. मग 30,000 पेक्षा कमी म्हणजे किती हजार? तर 29,000. 30,000 पेक्षा 1 कमी केला, 1,000 नाही फक्त 1, तर 29,000 राहणार आहे. आणि विशेष म्हणजे 29,000 किती? तर 29,900 राहतील. आणि वरच्या 100रातले फक्त 3 कमी झाले तर तिथे 97 राहतील. बरोबर आहे की नाही? याचा अंदाज जरी घेतला तर हे उत्तर बरोबर असणार आहे. हे 3ही उत्तर चुकीची असणार आहे. तरी पण काय करा, चला आपण एकदा खात्री करू. तुम्हाला जशी वजाबाकी तुम्ही करताय, फरक काढताय तशी काढा. याच्यातून एक कॅरीला घेतला, इथे गेला, इथे 10 झाले, इथे 2 झाले, हे बाकी सगळे 9 राहणार आहेत. ठीक आहे, आता या 10 मधून 3 गेल्यावर किती राहतात? 7. आपण प्रत्यक्ष ऑन पेपर परीक्षेमध्ये सोडवताना एवढं जरी आपलं उत्तर काढलं 7, तर इथे 7 नाही, इथे 7 नाही, इथे 7 नाही, हे आपलं उत्तर एवढ्यावरूनच समजून जातं आपल्याला. शॉर्टकट कसं सोडवायचं तर अशा पद्धतीने. बाकी पुढचं आता हे असणारच आहे. 3 उत्तरं नाही म्हटल्यावर आपल्याकडे एकाच ठिकाणी 7 आहे. फार शोधाशोध करण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे की हे त्याचं उत्तर आहे. ओके, बघा पुढचं म्हणजे शॉर्टकट उत्तर कशी शोधायची, तर सगळं करीत नाही बसायचं. 9 0 9 9 9 9 9 9 आणि मग आले 2 आणि मग हे शोधत बसा. असं न करता आपण शॉर्टकट उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. चला पुढे चौथा प्रश्न आपण घेऊ. तेहतीस आणि 97 यांच्या बाबतीत
पुढीलपैकी काय खरे आहे? पुढीलपैकी काय खरे आहे? आता पुढीलपैकी म्हटलं की पुन्हा आला हा ऑप्शन बेस्ड क्वेश्चन. हा प्रश्न आहे ऑप्शन बेस्ड क्वेश्चन. आता ऑप्शन बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे आपल्याला पर्याय असणं गरजेचं आहे. आपण त्या पर्यायामध्ये जाऊया. पर्याय आपल्याकडे काय आहेत बघा, 4 नंबरच्या याचे. ए पर्याय आहे, ए ऑप्शन, दोन्ही मूळ संख्या आहेत. नाही सर. हा, आपल्याला मूळ संख्या तुमच्या चांगल्या पाठ असतील तर तुमच्या लक्षात येईल की 33 इज नॉट ए प्राईम नंबर. ही काही मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शन पाहता क्षणीच तुम्ही ठरवाल की हे चुकीचं आहे, पहिलं ऑप्शन. बरं, दुसरं बी ऑप्शन बघूया आपण. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. कोप्राईम नंबर, ऑप्शन बी. कोप्राईम नंबर शिकवलं का तुम्हाला? सहमूळ संख्या शिकवलं का मी? हो. चांगलं मोठ्या आवाजात सांगा, शिकवलं की नाही? हो सर. यस सर. हो सर. आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा होता, जर दोन संख्यामध्ये एक संख्या जरी मूळ संख्या असेल तर त्या कशा असतात? समूळ संख्या. सहमूळ संख्या. समूळ संख्या असतात, त्या समूळ संख्या आहेत. आपण ऐका, आपण फक्त या बी ऑप्शनवरून आपलं उत्तर फायनल नाही करायचं. आपण 4ही ऑप्शन पाहणं गरजेचे आहे. हे उत्तर नाही हे कन्फर्म होतं म्हणून आपण याला काय केलं, टिक केलं की हे चुकीचं आहे. बी आपल्याला आता समजलं की हे बरोबर असू शकतं. आहे आत्ताच ठरवायचं नाही, हे चूक आहे की बरोबर आहे हे 4 ऑप्शन झाल्याच्या नंतर. सी, दोन्ही 11ची गुणिते आहेत. दोन्ही 11ची गुणिते आहेत. आता गुणिते म्हणजे काय, तर गुणिते म्हणजे विभाजक. गुणिते म्हणजे विभाजक नाही, गुणिते म्हणजे पाड्यातली संख्या. गुणिते म्हणजे विभाज्य. मग 11ची विभाज्य संख्या आहे का? म्हणजे विभाज्य म्हणजे काय, तर पाड्यातील संख्या. विभाज्य म्हणजे काय? पाढ्यातील, म्हणजे टेबलमधील नंबर पुढचा, पाढ्यातील संख्या. आता असं जर म्हटलं तर 11च्या पाड्यात 33 येतात. 11 3 11 3 33, बट 11 9 99 होतात. म्हणजे एक अट लागू होते पण दुसरी अट लागू पडत नाही. ते दोन्ही सांगितलंय, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. आता ऑप्शन डी बघा. ऑप्शन डी काय? दोन्ही समसंख्या आहेत. दोन्ही समसंख्या आहेत. तुमचं झालं नाही ऑड नंबर, इवन नंबर, समसंख्या, विषम संख्या, हे बरोबर आहे का रे? हो, नाही सर. दोन्ही समसंख्या आहे का? नाही सर. एकही समसंख्या नाही. मग आता आपण काय केलं माहितीये का, चुकीचे बाजूला काढले. जसे आपली तुमची आई, माझी आई किंवा कुणी बाई गहू बाजूला करते का गव्हातले खडे बाजूला करते रे? खडे बाजूला केले जातात. गव्हामधले खडे बाजूला केले जातात. तसे आपण काय केलं, हा खडा बाजूला केला, हा खडा बाजूला केला, हा खडा बाजूला केला. आपल्याकडे एकच घडा उरला. बरोबर आहे की नाही? जर समजा तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय माहीत नसेल, तरी जर हे 3 गोष्टी माहिती असत्या तरी तुम्हाला याचं उत्तर शोधता आलं असतं. म्हणजे नवोदयमध्ये हा फार मोठा भाग आहे की जर आपल्याला बरोबर उत्तर माहीत नसेल तरी चुकीचं उत्तर काय आहे हे जरी समजलं तरी आपल्याला बरोबर उत्तर भेटते.
म्हणजे हे चुकीचं आहे, ओके, हे चुकीचं आहे, ओके, हेही चुकीचं आहे, ओके. आता सगळेच तर चुकीचे नसतात, एक तर उत्तर त्याच्यात असतंच, म्हणून हे बरोबर. ओके, असा झाला हा चौथा प्रश्न. याच्यानंतर आपण बघू पाचवा प्रश्न. बघा पाचवा प्रश्न तुमच्या समोर येतोय आता. पुढीलपैकी कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? आता पुढीलपैकी म्हटलंय पुन्हा एकदा, पुढीलपैकी म्हणजे ऑप्शन बेस्ड क्वेश्चन. ऑप्शन ए 0, बी 1, सी 2 आणि डी 3. आणि पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत, याचं तुम्हाला उत्तर कायमचं परमानंट सांगितलेलं आहे. कोणत्याही संख्येमध्ये जर 0 आला तर त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सारखीच असते. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए 0. बघा बी जर समजा अशी एखादी संख्या असेल, आपण एक संख्या घेऊ समजा, याच्यामध्ये बघा या 1 ची किंमत 1000 आहे, या 0 ची स्थानिक किंमत 0 आहे, या 2 ची स्थानिक किंमत 20 आहे, या 3 ची स्थानिक किंमत 3 आहे. आता ही एकक स्थानी आहे म्हणून 3 आहे. बरं, हे जर संख्या अशी घेतली आपण, आता बघा किमती बदलल्या. या 3 ची स्थानिक किंमत 3000 आहे, याची मात्र जशीच्या तशीच राहिली, 0 ची 0च राहिली, याची 20 राहिली, याची 1 झाली. म्हणजे ही प्रत्येक वेळेस बदलत जाते. ही संख्या जर आपण अशी घेतली, याला आता याचं ठिकाण बदलू आपण. बघा याची 3000, याची 100, याची 20, याची मात्र 0च. म्हणजे कुठलीही संख्या असेल आणि तिची जर आपल्याला स्थानिक किंमत बघायची असेल आणि त्याच्यात स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत जर बघितली तर 0 जर असेल तर त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नेहमी सारखीच असते. ठीक आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा 6वा प्रश्न आपण घेऊ. आपल्याकडे अजून वेळ आहे, काही टेन्शन नाही. 6 नंबरचा क्वेश्चन काय? वाचा एक जण. श्रुतिका प्रश्न वाच. श्रुतिकाकडे पुस्तक नाही. सर मी वाचू? 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंक पूर्ण वृत्त होऊ शकतात संख्या कोणती? हा बघा 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून. आवाज बंद. बस आवाज बंद. माईक बंद कर आता. या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी
कंसात सूचना दिली, मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं याला सूचना म्हणतात. कंसामध्ये सूचना दिली आहे. काय आहे सूचना? अंक पुनरावृत्त, पुनरावृत्त शब्द आहे तो, पुनरावृत्त होऊ शकतात. माईक बंद करा. म्हणजे जे अंक पुनरावृत्त होऊ शकतात अशी सर्वात लहान 5 अंकी पुढे संख्या कोणती? बघू आपण त्याचं उत्तर आता काय भेटते आपल्याला. आता पुढील पैकी नाही सांगितलंय, पुढील पैकी नाही म्हणजे आपल्याला उत्तर काढून आपण त्याचं ऑप्शन शोधू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन पाहिजेच असंही काही नाही आहे. आपल्याला तुमचं जे ज्ञान आहे, तुम्हाला जे शिकवलंय त्याच्यावरून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. बघा आता हे अंक दिलेत 1 2 3 4 आणि या अंकापासून आपल्याला बनणारी सर्वात लहान संख्या पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या दिलेल्या अंकामध्ये 0 असतो आणि 0 जर असेल तर काय सांगितलं होतं, लहान संख्या तयार करताना 0 सोडून जी संख्या लहान असते, मग 0 सोडून याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे? 3 ती घ्यायची आणि त्याच्यानंतर पाहिजे तेवढ्या वेळेला 0 घ्यायचा. आपल्याला अंक आहेत 4 पण संख्या करायची आहे 5 अंकी, संख्या तयार करायची आहे 5 अंकी. माईक बंद कर. मग कोणता तरी अंक डबल घ्यावा लागणार आहे, तो कोणता तरी म्हणजे 0 डबल घ्यायचा. आता राहिलेले अंक उतरत्या क्रमाने, चढत्या क्रमाने 4 आणि 5 ही झाली त्यांच्या अटीनुसार संख्या तयार. आता ऑप्शनमध्ये आता चेक करा. ऑप्शन काय होते? ए ऑप्शन होता 30450, 30450. ऑप्शन बी होता 345, म्हणजे वेगळं वेगळं वाचलंय. सी ऑप्शन होता 34500 आणि डी ऑप्शन होता 30540, 30540. कोणतं उत्तर निघालं? ऑप्शन बी. बी सर, बी. ऑप्शन नंबर बी. राईट आन्सर सर बी. ओके. समजलं कसं आलं तुम्हाला? हे झालेलं आहे पण तरी तुम्हाला समजावून सांगितलं आपण की ती संख्या डबल घ्यायची जी सगळ्यात लहान असते. 0 डबल घ्यायचा आणि 0 असला तेव्हा लहान संख्या आधी घ्यायची आणि मग 0 आपल्याला पाहिजे तेवढ्या वेळेला घ्यायचा. देन क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मोठा प्रश्न आहे पण सोपा प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे पण सोपा प्रश्न आहे. एकदा तुमचा झालेला कोणीतरी विचारला होता तर त्यावेळेस तो झालेला पण आहे. 7 नंबरचा बघा. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बघा पुन्हा पुढीलपैकी कोणते विधान कसे आहे? सत्य आहे. आणि सूचना दिलेली आहे पुन्हा. कोणते विधान पुढीलपैकी म्हणजे ऑप्शन बेस्ड क्वेश्चन, ऑप्शन शिवाय आपल्याला जमणार नाही. आणि सूचना दिलेली आहे कंसामध्ये, हा पेटी कंस आहे, पेटी कंसामध्ये सूचना दिली. हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते. मोठी संख्या दर्शवते व हे चिन्ह लहान संख्या दर्शवते.
अशी सूचना दिलेली आहे. ती सूचनेवरून आपल्याला त्या सूचनाचं पालन करून आपण दिलेल्या अटीनुसार आपल्याला चेक करायचं आहे गणित. आता पुढीलपैकी म्हणजे ऑप्शन बेस्ड क्वेश्चन, म्हणजे आपल्याला ऑप्शन गरजेचे आहेत. आपण ऑप्शन बघू काय काय. तर पहिला ऑप्शन, ऑप्शन ए, n स्क्वेअर इज ग्रेटर दॅन n क्यूब, म्हणजे यांचा वर्ग हा मोठा आहे यांच्या घनापेक्षा. बघू त्याचं काय होतं आपण नंतर एक संख्या घेऊन. ऑप्शन बी आहे n क्यूब इज ग्रेटर दॅन n स्क्वेअर. डोंट नो, बघूया आपण, चेक करूया. सी, n स्क्वेअर मायनस n क्यूब इज ग्रेटर दॅन 0. तेही आपण चेक करू. अँड लास्ट ऑप्शन आहे डी, n इज ग्रेटर दॅन 0. ओके. आता आपल्याला इथे प्रश्नामध्ये काय दिलं, n या कोणत्याही नैसर्गिक संख्येत, n इज अ नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर, आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते रे? राईट. नैसर्गिक संख्या स्टार्ट होतात कुठून? एक पासून. शून्य ही नैसर्गिक संख्या आहे का? नो. 0 इज नॉट प्राइम नंबर, सॉरी, नॅचरल नंबर. सो इट्स होल नंबर. आता आपण बघूया, n या कोणत्याही नैसर्गिक, म्हणजे नैसर्गिक संख्या आहे ती, n ही एक नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे ती एक असू शकते किंवा एक पासून पुढे कोणतीही असू शकते. आपण काय करू, एक संख्या घेऊ. सपोज आपण घेतली n, एक घेतला आपण, n म्हणजे एक घेतला. बघा, एकचा वर्ग सांगा मला, एकचा वर्ग किती आहे? एकचा वर्ग एक, आणि एकचा घन एक. एकचा घन पण एक. मग एक हा एक पेक्षा मोठा कसा काय असू शकतो रे? इथं सांगितलंय की मोठा आहे. कसा काय मोठा होईल? हे चुकीचं आहे. एक हा बरोबर आहे ना, एक मोठा कसा काय होऊ शकतो? त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. पुढं काय सांगितलंय? n घन. n घन म्हणजे एकचा घन, मोठा एकच्या वर्गापेक्षा. एक n घन किती आहे? एक. एकचा वर्ग किती आहे? एक. मग हा कसा काय एकमेकांपेक्षा मोठा असू शकतो? एक हा एक पेक्षा कसा काय मोठा असू शकतो? असू शकतो का? नाही. हेही चुकीचं आहे. बर, पुढचं बघू. यांचा वर्ग वजा यांचा घन हा मोठा आहे शून्यापेक्षा. सांगा, यांचा वर्ग किती आहे? एक, वजा यांचा घन किती आहे? एक. आणि यांची जर वजाबाकी केली तर किती येते रे यांची वजाबाकी? 0. मग शून्य हा शून्यापेक्षा मोठा कसा काय असू शकतो? शून्य हा शून्य आहे, सारखा आहे, म्हणजे हाही उत्तर आपलं होणार नाही. एक जेव्हा आपण पकडतो तेव्हा n इज इक्वल टू 1 पकडला तर हे होत नाही. आता काय करू? शेवटचा ऑप्शन बघा, डी. n म्हणजे किती आहे? एक. एक हा मोठा आहे शून्यापेक्षा. आहे का रे मोठा? एक हा शून्यापेक्षा मोठा आहेच ना. आहे. वन इज ग्रेटर दॅन 0. यस. बरं, आता काय करू आपण? आता ही नैसर्गिक संख्या ही ना, एक असू शकते, दोनही असू शकते, कोणतीही असू शकते. आपल्याला खात्री करायची आहे उत्तराची, तर आपण ही संख्या कोणतीही असू शकते. बरोबर आहे. आता काय करू? n म्हणजे मोठी संख्या घेऊ. 2 घेऊ आपण. सपोज 2 घेतले. बरं, पहिल्या ऑप्शननुसार 2चा वर्ग 4, आणि 2चा घन किती आहे रे? 8. 4 हा 8 पेक्षा मोठा कसा काय असू शकतो? हे चुकीचं आहे. बरं, दुसरा ऑप्शन, यांचा घन म्हणजे n म्हणजे 2, म्हणजे ते झाले 8. 8 मोठे 4 पेक्षा. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. बरं, सी ऑप्शन काय म्हणतोय? यांचा वर्ग म्हणजे 4 वजा
8. म्हणजे याची वजाबाकी किती येते? -4. -4 -4 ग्रेटर दॅन 0. नाही, -4 हे 0 पेक्षा लहान आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. बरं डी. n म्हणजे किती आहे? 2. 2 हे 0 पेक्षा मोठे आहे, हे बरोबर आहे. मग आता हो सर. जर समजा हे कधी कधी बरोबर येत आहे, हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे हे कधी कधी बरोबर येत आहे, हे मात्र प्रत्येक वेळेला बरोबर आहे. हे कधी कधी बरोबर, हे नेहमी बरोबर. मग कधी कधी बरोबर असेल तर हे चुकीचं उत्तर होतं आहे. नेहमी बरोबर असेल ते उत्तर आपलं बरोबर, म्हणून हे चुकीचं आहे. इथे आपण चुकीचं का काढलं? जर 1 ठेवली, कितीही ठेवू शकतो एखादा विद्यार्थी, 1 ठेवील, एखादा 2 ठेवील, एखादा 5 ठेवील. जर 5 ठेवलं हे दोन्ही उत्तरं येतील त्याचे बरोबर, पण ते चुकीचं ठरेल, कारण त्याची किंमत एका वेळेला का होईना पण चुकीची येते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? डी. ऑप्शन डी इज राईट आन्सर. अशा प्रकारे आपला स्वाध्याय 1.2 या ठिकाणी पूर्ण झाला. आपण काय करणार आहोत, उद्या आपण स्वाध्याय 1.3 घेऊ. ओके. आज तुम्हाला स्वाध्याय 1.2 शिकवलेला आहे. नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जर तुम्हाला सर्व प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता, ज्याच्यावर तुम्हाला अतिशय सविस्तर माहिती सांगितली जाते. हे जे तुम्ही यूट्यूबला पाहताय हे फक्त तो स्वाध्याय रेकॉर्ड केला जातो, परंतु तो स्वाध्याय सोडवण्यासाठी जे बेसिक नॉलेज लागते ते बेसिक नॉलेज तुम्हाला माझ्या चालू ऑनलाईन क्लासमध्ये परफेक्ट मिळते. त्याच्यामुळे तुम्ही हे पाहत असताना जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर माझ्या 9405 74 70 74 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. माझे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि त्या ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही ऑनलाईन क्लास करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहायचे असतील तरच चॅनल सबस्क्राईब करा, काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मित्रांना देखील याचा फायदा झाला पाहिजे तर आपला हा व्हिडिओ किंवा चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू शकता. ओके, चला, धन्यवाद.